नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना अन्सार समाजाचा जाहीर पाठिंबा। पत्रकार परिषदेत माहिती। लीलाबाई चाळ चितोड येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात भंडारा महाप्रसादाचे करण्यात आले आज वाटप। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज झाला नामंजूर। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। मुस्लिम समाजातील सर्वात मोठा समाज असलेला मोमीन अन्सारी समाज देशात सर्वत्र विखुरलेला आहे। समाजाला एकत्र करण्यासाठी, त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी, त्यांचा व्यवसाय, रोजगार, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती बळकट करण्यासाठी 2010 मध्ये लखनौ शहरात मोहम्मद अकरम अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मोमीन अन्सार सभा स्थापन करण्यात आली। दरम्यान देशातील 18 राज्यांमध्ये मोमीन अन्सार समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे। महाराष्ट्र राज्यात देखील मोमीन अन्सार समाजाच्या विकासासाठी ऑल इंडिया मोमीन सभा कार्यरत आहे। तसेच समाजाच्या विकासाबाबत भाजपाने केवळ आश्वासने दिली, प्रत्यक्षात भाजपाने कुठलेही विकास काम न करता समाजाची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना ऑल इंडिया मोमीन अन्सार समाजाचा बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे आज पत्रकार परिषदेत खलील अन्सारी यांनी सांगितले। दरम्यान यावेळी अन्सारी समाजाचे पदाधिकारीही यावेळी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर उपस्थित होते। तो ये हम महाराष्ट्र का अध्यक्ष नाते मैंने पूरे यानी जितने महाराष्ट्र में हमारे इंडिया अलायंस के कैंडिडेट है, हमने सबको पाठिंबा दिया है। और हम दिलो जान से अभी यहाँ वीडियो में भी दिलो जान से हमारी जो बिरादरी है, जो भी सब लोग हैं हमारे जिम्मेदारी काम करेंगे। अध्यक्ष नाते मैंने पूरे यानी जितने महाराष्ट्र में हमारे इंडिया अलायंस के कैंडिडेट है, हमने सबको पाठिंबा दिया है। और हम दिलो जान से अभी यहाँ दिल्ली में भी दिलो जान से हमारी जो बिरादरी है, जो भी सब लोग हैं हमारी जिम्मेदारी काम करेंगे। धुळे शहरातील लीलाबाई चाळ चितोड रोड मिल परिसरात अतिप्राचीन असे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे। दरम्यान काही वर्षापूर्वीच या मंदिराचे नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला। या मंदिराचे नित्यनियमाने येथील नागरिक पूजा अर्चा करीत असतात। शिवाय गेल्या 10 वर्षापासून येथे भंडारा महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात येत आहे। त्याच परंपरेनुसार आज दक्षिणमुखी मारुती मंदिरात माजी नगरसेविका माधवीताई नेमाने, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोजभाऊ गर्दे यांच्या हस्ते महाआरती करून भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी अनेक भाविकांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला। सदरील कार्यक्रमासाठी श्रमिक मिल मंडळ, शिवराय मित्र मंडळ तसेच स्वराज्य मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद व्यायामशाळेचे पदाधिकाऱ्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। येथील शिवराय ग्रुप तसेच स्वराज्य ग्रुप, श्रमिक मित्र मंडळ व ध्वज चौक दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे 4 मे 2016 या मंदिराचे जीर्णोद्धार झाला। त्या मंदिराच्या सालाबादाप्रमाणे भंडारा आयोजित करण्यात येतो। मिल परिसरातील व लीलाबाई चाळ व राववाडी परिसर सर्व लोकांना, भाविकांना भंडाराचा लाभ केला जातो। या मंदिराचा एक विशेष म्हणजे दक्षिणमुखी मारुती म्हणून ओळखला जातो आणि जागतिक जोग आहे। या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते माजी निलेश भाऊ नेमाने, माजी नगरसेविका माधवीताई नेमाने यांच्या प्रयत्नांतून, यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाने सालाबादाने प्रमाणे भंडाराचे आयोजित केला आहे, तसेच भंडाराचा लाभ घेतला। धुळे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांच्या अर्जात त्रुटी नाही, शिवाय त्यांची स्वेच्छानिवृत्ती अद्याप मंजूर झालेली नाही। त्या संदर्भातला निर्णयही आजपर्यंत लागलेला नाही। त्यामुळे ते सरकारी अधिकारी दिसत असल्याने त्यांचा अर्ज आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केला। दरम्यान उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने वंचितचे उमेदवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, वंचित बहुजन आघाडीतर्फे मी संपूर्ण ताकद व तयारीनिशी ही निवडणूक लढविणार होतो, मात्र माझा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे। माझ्या अर्जात कुठलीही त्रुटी नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मान्य केले। मी आजच्या स्थितीत कुठल्याही पदावर नाही, शिवाय शासकीय वेतन घेतलेले नाही, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझ्याकडे शासकीय पद असल्याचे गृहीत धरून माझा उमेदवारी अर्ज नामंजूर केला आहे। याबाबत मी व माझे वकील पुढील निर्णय घेऊन खंडपीठात याचिका दाखल करू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी
या प्रसंगी सांगितले. बघितलेलं नाही. सर्कमस्टान्सेसचा अर्थ आहे की जो परिस्थिती आहे तो परिस्थिती न पाहता पण टेक्निकल गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही आणि स्टेट गव्हर्नमेंटने जे पत्र पाठवले होते त्या पत्राच्या आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आय एम होल्डिंग ऑफिस ऑफ प्रॉफिट. ऑफिस ऑफ प्रॉफिट असं आहे की कोणत्याही प्रकारच्या पद आहे का. आमच्याकडे आज कोणत्याही प्रकारच्या पद नाही, तर रिजेक्शन जो आहे तो इलिगल आहे. तुमचा सल्ला घेणार, वकील काय सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचे जो शीर्ष नेतृत्व आहे आमच्यावर पूर्ण विश्वास होता आणि दुसरा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. त्याच्या सुनावणीनंतर निकाल येणार आहे आणि निकाल लागल्यानंतर फक्त 1 किंवा 2 दिवसाचा फरक आहे. आणि कोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे की कधी जास्त मॅटर आला किंवा कोणी मॅटर लांबला तर त्यामुळे आपला उशीर होतो. तर हे सगळी गोष्टी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गृहीत धरला पाहिजे असं मला वाटतं की हे जे प्रस्थापित पक्ष आहेत ते ह्यांच्यामध्ये सामील आहेत आणि जो निर्णय जो आहे तो आधीपासून तो टाईप होता. आम्ही जो रिटर्न सबमिशन दिली ते कन्सिडर करण्यात आलेलं नाही. आता मी त्यांना इन्फॉर्म करतो सगळी गोष्ट आणि त्यानंतर त्यांच्यासुद्धा सल्ला आणि मार्गदर्शन घेतो. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.